काय तुमचं बाळ सुद्धा रात्रभर झोपत नाही, नुसती किरकिर रडारड सुरू असते, स्वतः पण जागतं आणि आपल्याला सुद्धा जागवतं, असं तुमच्यासोबत पण होत आहे का? हो, तर हे माझ्यासोबत पण झालं होतं आणि मी हे कशा प्रकारे हँडल केलं किंवा मी माझ्या बाळाला कसं लवकर झोपवते, कोणत्या टिप्स वापरते, तर त्याच टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बाळ जेणेकरून तुमचं रात्रभर शांत झोपेल आणि तुम्हाला सुद्धा शांत झोपू देईल. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही मला सांगा तुमचं बाळ दिवसभरात किती तास झोपतं, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. नंबर 1 आहे बाळाचं पोट व्यवस्थित भरलेलं पाहिजे. जेव्हा आपण बाळाला झोपवण्यासाठी नेत आहोत तेव्हा बाळाचं पोट भरलेलं असेल तर बाळ लवकर झोपेल. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की बाळाला आपण झोपवण्याच्या आधी व्यवस्थित खाऊ घातलं पाहिजे. जर आपलं बाळ 6 महिन्यापेक्षा मोठं असेल तर आपण ज्याला सॉलिड फूड देत असतो, तर सॉलिड फूड देऊन आधी ब्रेस्ट फीड करा, थोड्या वेळानंतर थोडं सॉलिड फूड द्या, म्हणजे बाळाचं पोट हे पूर्णपणे भरेल, बाळ झोपेल. आणि जर तुम्ही फॉर्म्युला मिल्क देत असाल तरी सुद्धा तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क द्या, दोन्ही द्या, जे आपण देतोय बाळाला ते चालू ठेवा, जेणेकरून बाळाचं पोट हे पद्धतशीरपणे भरेल आणि बाळाला शांत झोप लागेल. बघा, तुम्ही बाळाला व्यवस्थित खाऊ घातलं तर बाळ शांत नक्कीच झोपणार. ही टिप तुम्ही नक्की बाळासाठी ट्राय करा. बाळाचं पोट भरलेलं असलं तर बाळ झोपतच असतं शांतपणे. 2 आहे बाळाची मसाज. तर बाळाची मसाज केल्याने सुद्धा बाळाला चांगली झोप येण्यासाठी मदत होत असते. तर तुम्हाला असं वाटत असेल की रोज मी सकाळी बाळाची मसाज तर करते तरी सुद्धा बाळ झोपत नाही, तर तुम्ही अशी टिप ट्राय करा की बाळाचे दिवसा मसाज करता ते ठीक आहे, पण तुम्ही बाळाला रात्री सुद्धा मसाज द्या किंवा बाळाची मसाज करा. बाळ झोपण्याच्या आधी 15 ते 20 मिनिटं आधी बाळाची मसाज करा. बाळाच्या खांद्यांची सोबतच बाळाच्या तळव्याची मसाज करा, जेणेकरून बाळाला एकदम शांत वाटेल आणि बाळ झोपेल. मसाज ही बाळाच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी, बोन ग्रोथसाठी खूप महत्त्वाची असते. नंबर 3 आहे बाळाच्या झोपेचा एक टाईम सेट करा, म्हणजे बाळाचं एक प्रॉपर रुटीन बनवा की बाळाला रोज कोणत्या वेळेवर आपल्याला झोपायला न्यायचं आहे. म्हणजे जर आपण समजा 10ला बाळ झोपत असेल तर आपण बाळाला 9:30च्या दरम्यान आपण रूममध्ये घेऊन जा. तिकडे थोडासा लाईट डीम ठेवा, एकदम अंधारसुद्धा करू नका. मीडियम असा एक छोटासा बल्ब भेटतो तो लाईट लावा, जेणेकरून बाळाला अंधार केला तर भीती वाटेल, पण मीडियम लाईटमध्ये बाळ शांत झोपेल. जर बाळ झोपत नसेल तर अशा प्रकारे आपण बाळाला उचलून हातावर घेऊन इकडे तिकडे फिरू शकतो. बाळाला अंगाई गीत गाऊन दाखवायचं, जेणेकरून बाळ ते ऐकत ऐकत शांत बाळाला झोप लागेल. असे वेगवेगळे प्रकारे आपण ट्राय करू शकतो. आणि बघा, एकदा बाळाला रुटीन लागलं ना या गोष्टींचं तर बाळ रोज हे फॉलो करत जातं आणि बाळ हळूहळू झोपायला लागतं. नंबर 4 आहे बाळाला ॲक्टिव्हिटी करायला लावा किंवा बाळ झोपण्याच्या आधी थोडंसं बाळाला एंगेज करा, म्हणजे थोडं थकलं पाहिजे बाळ. थोडंफार आपण खेळणी बाळाला देऊ शकतो किंवा बाळासोबत आपण बोलू शकतो. थोडं धिंगामस्ती करा, म्हणजे जेणेकरून बाळ थकेल, बाळाची एनर्जी आहे ती थोडी डाऊन होईल आणि बाळ शांत झोपेल. एकदा बाळ झोपलं तर बाळ रात्रभर जास्त वेळेस उठणार नाही आणि चिडचिड सुद्धा करणार नाही. त्याच्या शांत झोपेसाठी मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. तर ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. बघा, तुमचं बाळ शांत झोपणार. आणि तुमचं बाळ जर शांत झोपलं तर नक्की कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.